आयुष्यभर दुःखाचे डोंगर पेलणारी ती माऊली आता थकली होती. 27 मे 1935ची ती सकाळ उजडली आणि राजगृहावर कधीही न संपणारा काळोख पसरला. रमाईचा देह साथ सोडून गेला होता. बाबासाहेबांनी आपला सर्वात मोठा आधारस्तंभ गमावला होता. जगाला मार्ग दाखवणारा हा महापुरुष आज एका लहान बालकासारखा ढसाढसा रडत होता. जेव्हा रमाईची अंत्ययात्रा निघाली तेव्हा मुंबईतील लाखो जनता रस्त्यावर उतरली होती. आई गेली, आमची आई गेली या आक्रोशाने अवघं आकाश फाटून गेलं होतं. साहेबांच्या पाठीशी उभी असणारी ती शक्ती आज शांत झाली होती. बाबासाहेब म्हणायचे, माझी रामू गेली आणि माझ्या आयुष्यातील अर्धे चैतन्य संपले. रमाई केवळ पत्नी नव्हत्या तर त्या साहेबांच्या संघर्षातील अर्ध्या वाट्याच्या सोबती होत्या. स्वतःची कुस उजाड झाली तरी बहुजनांच्या लेकरांसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या त्या विश्वमातेला कोटी कोटी प्रणाम. रमाईच्या त्या त्यागाला कमेंटमध्ये विनम्र अभिवादन नक्की लिहा. शेवटचा भाग 10 साठी फॉलो करा. जय भीम.